लक्षवेधी क्रमांक 3 महाराष्ट्र राज्यामध्ये लक्षवेधी क्रमांक 3 लक्षवेधी क्रमांक 3 वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 2-3 महिन्यामध्ये जवळपास तब्बल 62-63 मोर्चे निघून 32-33 लाख बंजारा समाजाचे लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे। सभापती महोदय, भारत देशाच्या अनेक राज्यांमध्ये बिहार, झारखंड, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश म्हणजे जुन्या काळातील हैदराबाद निजाम सरकारचा जो भाग होता त्याच्यामध्ये मराठवाडा, विदर्भ सुद्धा येतो आणि ह्याला जोडूनच ओडिशा आणि बिहार, झारखंड म्हणजे हा सगळा भौगोलिक प्रांत आदिवासी संवर्गामध्ये बंजारा समाजाचा समावेश असताना आज मितीला विमुक्त जाती अ मध्ये बंजारा समाजाला या ठिकाणी आरक्षण आहे। हैदराबाद गॅजेटियरनुसार बंजारा समाजाला आदिवासी संवर्गामध्ये समाविष्ट करून मूळ आदिवासी जातीच्या लोकांना धक्का न लावता त्यांच्या आरक्षणावरती अतिक्रमण न करता एसटी बंजारा म्हणून आज आहे तेवढं केवळ 3% आरक्षण इथून तिकडे शिफ्ट करून विजय अ मधून एसटी ब मध्ये समाविष्ट करण्याची मागणी महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात, तालुक्यात या ठिकाणी झाली। सभापती महोदय, 5 तरुणांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केली आणि अजून सरकार त्याच्यावरती गंभीर नाही। सभापती महोदय, प्राथमिक जीवन राहणीमान म्हणजे साध्यात साधं जीवन राहणीमान जसं की झोपडीमध्ये राहणं, छोट्या घरामध्ये राहणं, अत्यंत गरीब परिस्थिती, मोलमजुरी करून ऊसतोडीचं काम करून जगणारा हा समाज, याची भिन्न संस्कृती, स्वतंत्र असं त्यांची परंपरा, कल्चर, ज्याच्यामध्ये त्यांची वेगळी भाषा आहे, वेशभूषा आहे, खानपान पद्धती आहे, रोटीबेटी व्यवहार आहे। संपूर्ण देशामध्ये जरी संवर्ग वेगळे असले तरी भाषा आणि हे एकत्र आहे। तर सभापती महोदय, देशाच्या पंतप्रधानांनी धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराजांना शब्द दिला, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, अनेक वेळा या ठिकाणी प्रॉमिस करण्यात आले की एसटी ब मध्ये बंजारा समाजाचा समावेश करावा। 1 नेशन 1 कॅटेगरीच्या आधारावर जसं की 1 नेशन 1 GST होऊ शकतं तसं 1 नेशन 1 कॅटेगरीच्या आधारावर एसटी ब मध्ये बंजारा समाजाचा समावेश करून गेल्या महिन्यातील 4 तारखेला आयोग नेमण्याची जी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली त्याची अंमलबजावणी करून तातडीने बंजारा समाजाचा एसटी ब मध्ये समावेश करावा आणि जोपर्यंत तो समावेश होत नाही तोपर्यंत धनगरांच्या समान बंजारा समाजाला एसटीच्या सर्व सवलती त्या ठिकाणी लागू कराव्यात अशी मागणी या ठिकाणी मी करतो। मंत्री महोदयांना मी विनंती करतो की मंत्री महोदय, तुमच्या आरक्षणाला धक्का न लावता आमचं आहे तेवढं आरक्षण, तुमच्या ताटातलं आम्हाला काही नको, पण तुमच्या पंक्तीमध्ये तुमच्या बाजूला बसून तिथे त्या ठिकाणी संधी आम्हाला त्या ठिकाणी द्यावी आणि न्यायिक भावनेने सकारात्मक दृष्ट्या ज्याप्रमाणे बंजारा समाज हा भारत देशातील हिंदू धर्मातील सगळ्यात मोठी जात आणि जमात आहे, जवळपास 20 कोटी संख्या असलेला या समाजाला न्याय देण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती या ठिकाणी करतो। सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी अतिशय महत्त्वाची लक्षवेधी या ठिकाणी मांडली, उपस्थित केली। सभापती महोदय, बंजारा समाजाचे समावेश अनुसूचित जमाती म्हणजे एसटीमध्ये करण्याबाबत आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 4 नोव्हेंबर 2025ला रोजी झाली होती आणि त्या बैठकीचे इतिवृत्त जे आहे 11 डिसेंबर 2000 रोजी प्राप्त झाले। राजेशजी, जी झालेली बैठक आहे त्या बैठकीचे इतिवृत्त 11 डिसेंबर 2025 रोजी प्राप्त झालेले आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या इतिवृत्तातील काही सूचना आहे।
पहिल्या नंबरची सूचना, अभ्यास करण्यासाठी सेवानिवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची सूचना दिलेली आहे. पहिली सूचना. दुसरी, त्यानुसार समिती 3 महिन्यात अहवाल देईल आणि नंतर सर्व प्रक्रिया पार पाडून शासन आवश्यक ती कारवाई करेल. अशा प्रकारच्या बैठकीच्या असलेल्या सूचना प्राप्त झाल्या. त्यामुळे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीच्या अधीन राहून त्या बैठकीच्या काल म्हणजे 11 तारखेला इतिवृत्त प्राप्त झालं असल्यामुळे ते इतिवृत्ताच्या अनुषंगाने भविष्यात कारवाई करेल. बैठक घ्यायचं कबूल केलं ना त्यांनी? माझी तातडीने विनंती बैठक घ्या असं माझी राजेश विनंती- राठोड यांनी मागणी केली. बैठक आपण घ्यावी पुन्हा एकदा. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार इतिवृत्त प्राप्त झालेले आहे. मुख्यमंत्री महोदयाची पूर्व परवानगी घेऊन भविष्यामध्ये कारवाई केल्या जाईल. ओके. आता लक्षवेधी क्रमांक 7 सुधाकर आडवाले. 6चे माणसं नाहीत ना? क्रमांक 7 सभापती